विश्वरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रिटायर्ड संघटनेचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कांबळे साहेब, सर्व कर्मचारी, मुद्दाम होऊन वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले सकाळचे आपले प्रतिनिधी, जगदीशजी जोगदंड, या शहराचं जुनं जाणतं नेतृत्व, ॲडव्होकेट सईद साहेब, सर्व रिटायर्ड कर्मचारी मित्रांनो, मी सकाळी मला वाटतं 6:15 वाजता मला एक फोन आला. दुःखद घटना घडली. आमची भाऊजाई मुदखेडला राहते, तिचं निधन झालं. अशा प्रकारचा एक फोन आला आणि घरातले सर्वच थोडे बिथरलेले लोक होते. छोट्या भावाला आणि मोठ्या भावाला, भाऊजाईला त्या याच्यासाठी पाठवलं. माझ्या मनामध्ये एक वेदनेचं गाहूर होतं की मी ह्या संबंधी काय निर्णय घ्यावा, वाढदिवस साजरा करावा किंवा नाही, या बाबतीमध्ये मी द्विधा अवस्थेमध्ये होतो. अशा अवस्थेमध्ये असतानाच बराच वेळ निघून गेला आणि मी ही माझ्या मनातली चलबिचल चालू असतानाच साधारणतः 9, 9:15 वाजता मी बसून होतो, अस्वस्थच होतो. सकाळ माझ्या हातामध्ये होता, पाहावा म्हणून असं पानं पलटवीत असतो, बसलो होतो. डॉक्टर विनय वाघमारे आले आणि हातामध्ये गुच्छ घेऊन आले. मी लुंगीवर आणि शर्ट सुद्धा नव्हतं, बनियान घातलेली, बसलेलो होतो. आल्यानंतर त्यांनी आमच्या घरातलं वातावरणच एकदम बदलून टाकलं. ते म्हणाले की मला तिकडं बुद्ध विहाराला आलो तर मी अनेक लोकांच्या ज्या ओपीडी जी माझ्याकडे येते त्यांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळं मी असं ठरवलं, ते असं सांगत होते की चला आपण पहिल्यांदा जाऊन कांबळे साहेबांचं स्वागत करावं आणि नंतर मग आपण ओपीडी करावी, कारण ते साधारणतः 10 वाजता ओपीडी साठी बसतात. तर त्यामुळे ते आले. माझी धावपळ चालू झाली, काय करावं काय नाही. कुठली मिठाई घरी आणलेली नव्हती किंवा काहीच नव्हतं. अशा अवस्थेमध्ये त्यांनी पुष्पगुच्छ माझ्या हातामध्ये ठेवला, शाल माझ्या अंगावर चढवली आणि मला शुभेच्छा देऊन निघण्याच्या तयारीमध्ये होते. म्हटलं साहेब किमान चहा तरी घेऊन जा. त्यांनी माझा आग्रह मान्य केला. चहा घेऊन तयार होऊन येईपर्यंत आमची थोडीशी चर्चा झाली. कपिल होता, बाकी लेकरं होते, हे काय करतात ते काय करतात. कपिलला विचारलं काय करतो वगैरे, ते विसरून गेले की कपिल आता इंजिनियर झाला. कपिल म्हणाला साहेब मी अरे मी विसरूनच गेलो म्हणाले. तर मी म्हणालो आता तो याची तयारी करू लागलाय UPSCची. चांगलं आहे चांगलं आहे म्हणे. कपिल तू कधी कधी शाळेमध्ये येत जा आणि आलं तर शाळेमधल्या लोकांना तुझे जे शिक्षक आहेत किंवा जे आहेत त्यांना भेटून जरा सांगत जा की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनाही त्या बाबतीमध्ये एक हुरूप येईल. आणि मग आमची त्या बाबतीमध्ये चर्चा सुरू झाली थोडीशी. मी विसरून गेलो, बाकीचं दुःख विसरून गेलो त्या दरम्यान. आणि मी मग आमच्या चर्चेमध्ये मी म्हणालो की आपल्याकडं CBSE पॅटर्नचं ते बोलले. तर मी म्हटलं हे सगळं ठीक आहे, CBSE पॅटर्न सुरू करा किंवा आणखी कुठला त्यापेक्षा चांगला पॅटर्न आपल्या शहरामध्ये होऊ शकतो, त्या बाबतीमध्ये तुम्ही योग्य कराल, याबद्दल माझी कुठल्याच प्रकारची शंका नाही. पण मला जे खटकते ती गोष्ट अशी की मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो
कोकिल मास्तर आमचे हेडमास्तर होते, नंतर कुलकर्णी आम्हाला हेडमास्तर झाले, तर नांदापूरकर होते, डेंगळे होते, ही सगळी मंडळी शिक्षक आम्हाला शिकवायचे. तर त्या काळामध्ये मी पाहिलं की जे विद्यार्थी ज्या ज्या विषयामध्ये कमजोर आहेत त्या विद्यार्थ्यांचे वर्ग, एक्स्ट्रा वर्ग घेण्यासाठी मुख्याध्यापक त्यांच्यावर सक्तीनं एक्स्ट्रा क्लासेस घेण्याचे त्यांना सांगायचे की शाळा संपल्यानंतर किंवा शाळा भरण्याच्या अगोदर आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना घ्यायला सांगायचे आणि त्यामधून चांगले रिझल्ट यायचे. माझी अपेक्षा आहे म्हटलं सर की तुमच्या शाळेमध्ये जे ही असे क्वालिफाईड टीचर आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम झालं तर मला असं वाटतं की ह्या ज्या शिकवण्या आहेत ह्या शिकवण्या होऊ नयेत असं माझं म्हणणं नाही, परंतु तुमच्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तिकडं जाऊन शिकवणी करावी, त्याचे त्यांनी पैसे गोळावे, हे बुद्धीला पटण्यासारखं नाही. असं जेव्हा त्यांना मी बोललो तर ते म्हणाले की अगदी बरोबर आहे, त्या दृष्टीनंच आम्ही प्रयत्न करू लागलो असं ते म्हणाले. आणि त्या बोलण्यामध्ये हे बरंच आमचं हे झालं. एक 15-20 मिनिटं त्यांनी मला वेळ दिला आणि मग ते निघाले. त्यानंतर मला सारखे फोन यायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणाहून फोन यायला सुरुवात झाली, हॅपी बर्थडेचे. मला खूप फोन आले, अनेकांनी तुम्ही कधी येणार आहेत. आणि मी ह्या सगळ्या लोकांनी कालपासूनच ठरवलं होतं की 11:30 वाजता इकडे ऑफिसमध्ये 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आणि त्यानंतर बुद्ध विहारामध्ये अशा प्रकारचा हा ठरलेला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात जावं न जावं अशा प्रकारची मनाची अवस्था चलबिचल चालू असताना हे ठरवलं की आपले काही घरचे लोक याच्यासाठी गेलेलेच आहेत, तर आपण घरी बसून हे सगळं करणं संयुक्तिक होणार नाही. शेवटी आपण ज्या लोकांच्या भावनेशी जुळलेले आहोत, ज्यांच्या बाबतीमध्ये जे सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मला आशीर्वाद देण्यासाठी, अशा लोकांचा हिरमोड करणं हे मला जड गेलं. आणि मी म्हणालो की ठीक आहे, आता हे थोडंसं दुःख विसरलं पाहिजे, कारण बुद्धाने सुख आणि दुःखाच्या दोन्ही अवस्था सांगत असताना सुखाला फार महत्व दिलं नाही आणि दुःखालाही फार कठोर असं सांगितलं नाही. ही गोष्ट मला सातत्यानं माझ्या मनामध्ये द्वंद्व करत होती आणि मग मी निर्णय घेतला की आपण बाहेर निघालं पाहिजे. आणि त्यानुसार मग आम्ही 11:30 वाजता तिथे गेलो आणि त्यानंतर बुद्धविहाराचा कार्यक्रम. बुद्धविहाराच्या कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या त्या अत्यंत महत्वाच्या आल्या. जे साबळे साहेब शिक्षण संचालक साबळे साहेबांनी ज्या गोष्टी नमूद केल्या त्या अत्यंत मोलाच्या गोष्टी होत्या. खऱ्या अर्थानं आजची जी पिढी आहे, आपली जी औलाद आहे, ही जी तरुणाईमध्ये आलेली आहे, तिच्या वेदना जर आपण पाहिल्या, त्यांना नोकरी नाही, त्यांच्या हाताला काम नाही, धंदा करायचं म्हटलं तर भांडवल नाही, या अवस्थेमध्ये आजची पिढी आहे ही वस्तुस्थिती त्यांनी त्या ठिकाणी नमूद केली. ते सांगत असताना ते हेही म्हणाले की 80 पर्यंतच्या काळामध्ये ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या या देशामध्ये राज्यामध्ये येणाऱ्या, त्याचं राष्ट्रीयकरण करण्याचं काम त्या काळचे जे सरकारमध्ये असणारे लोक होते ते करत होते. आणि आता नेमकं असं झालेलं आहे की ज्या कंपन्या आता तयार झालेल्या आहेत त्या काळामध्ये त्या सगळ्या कंपन्या खाजगी कशा होतील याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, ही त्यांनी व्यक्त केली. तेव्हा मला असं वाटू लागलं की या एका प्रश्नावर, या एका विचारावर एक मोठं आंदोलन उभं राहू शकतं. नगरपालिका ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. नगरपालिकेमध्ये काम करायचं म्हणजे फार मोठं काही आपण गड जिंकतो अशातली गोष्ट नाही. अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये काढलेले आहेत. त्या ठिकाणी मला समाजाने 3 वेळेस निवडून दिलं. 1 रुपया मला कधी कुणी मागितला नाही की मला या मतासाठी पैसे द्या, मला दारूच्या बाटलीसाठी पैसे द्या किंवा मला हे खायला पैसे द्या असं म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं समाजाचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत.
त्या समाजाच्या ऋणाच्या उतराईमध्ये मी फार काही पूर्णेसाठी केलं, समाजासाठी केलं असं अजिबात मी मानत नाही. मला जे कर्तव्य भावनेनं करता आलं, केलं पाहिजे, माझ्या बुद्धीला पटलं, समाजाची जी हाक होती ते करण्याचं काम मी केलं. 2017 मध्ये आपण पाहिलेलं आहे की जी काही किलमिश, जे काही वातावरण गढूळ आपल्या शहरामध्ये निर्माण झालं होतं, त्या गढूळ वातावरणाला पुन्हा एकदा निथळ करण्याच्या दृष्टीनं मला जे जे करणं शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न आपण केला. माझे अनेकांशी त्या काळामध्ये 2017ला खासदार साहेबांशी माझे विवाद झाले, आमदारांशी विवाद झाले, अनेकांशी विवाद झाले. अशाही परिस्थितीमध्ये तेव्हाही मी विवाद करण्यासाठी पुढे नव्हतो. मी फक्त हेच सांगत होतो की पूर्ण शहरामध्ये शहाणी माणसं आहेत, शहाण्या माणसांनी जर ठरवलं तर पूर्णेचे कान कोणीतरी पिळावेत आणि त्यांनी आम्हाला शिकवावं, अशातला भाग नाही. हाच विवाद होता. कोणत्याही नेत्याबद्दल माझा आकाश नव्हता किंवा त्यांच्याबद्दलची माझी कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका नव्हती. ती कालांतराने आज सगळ्यांना पटू लागलेली आहे. आणि आज मग समाज तो मारवाडी असो, मराठा असो किंवा अन्य कोणताही असो, त्या समाजातल्या प्रत्येक माणसाला आपल्या सामाजिक ज्या भावना आहेत त्या आज कळू लागल्यात. आणि आपण पाहतो की मराठा आंदोलन आपण पाहिलेलं आहे, आपण मुस्लिमांचं आंदोलन पाहिलेलं आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये आपला समाज त्यांच्या हातात हात घालून, गळ्याला गळा लावून भांडत होता. हे भांडत होता म्हणजे त्यांच्यावर काही उपकार करत होता असं मी मानत नाही. त्यांच्यावर उपकाराची भावना नव्हती. ज्यांची दुःख समान असतात त्यांची दुःख वाटून घेतली पाहिजे. पहा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की ज्यांचे महाल आहेत ते सुद्धा सुखी नाहीत. महालामध्ये राहणारा माणूस सुद्धा रडतो की मला अजून काय मिळालं नाही, मला अजून मिळालं पाहिजे. हा जो हावरटपणा आहे त्याच्यामुळं अनेक माणसं रडतात. आज राजकारणामध्ये सुद्धा जी पदं ज्यांना आहेत ती पदं त्यांना अपुरी पडतात म्हणून ते दुःखी आहेत. आणि झोपडीमध्ये राहणारा निर्धन माणूस तोही मनानं हसतो. त्याच्या इतकं सुख दुसरीकडे कुठंच मिळत नाही. महालामधला माणूस रडतो आणि झोपडीतला माणूस, निर्धन माणूस ज्याच्याकडे 1 रुपया नाही, असा माणूस काबाड कष्ट करून संध्याकाळी भाकरीचा तुकडा खाऊन आनंदामध्ये जगतो. ही जी अवस्था मनाची आहे, ही अवस्था आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपण मुस्लिम समाजामध्ये पहा, मुस्लिम समाजाची छोटी छोटी पोरं ही सकाळी प्रत्येक गल्लीबोळामधून फिरतात. शिक्षणाचा अभाव आहे. सक्तीचं शिक्षण आपण कायद्यामध्ये वाचतो, सक्तीचं शिक्षण आपण पेपरवर पाहतो, पण सक्तीचं शिक्षण हे देण्याचं काम सरकार करत नाही. आणि त्याच्यामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे. त्यांना डू ऑर डाय, कारण हस्तं मरा, अशा प्रकारची अवस्था आहे. ही त्यांचीच केवळ अवस्था नाही. आता एक आपली काही माणसं ही सेवेतून, नोकरीतून रिटायर्ड झाल्यामुळं आपली जी मुलं आहेत, ही वस्तुस्थिती आहे, कुणाला राग येण्याचं कारण नाही, ती रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलवर राहतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यांना त्यांच्या आई वडिलांची चिंता नाही, त्यांच्या भविष्याची चिंता नाही. ते ज्या समाजामध्ये नांदतात, वागतात, त्या समाजाबद्दलची चिंता नाही. आणि नंतर मग राज्य आणि देशाची चिंता करण्याची त्यांना सवडच नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती प्रत्येक समाजामध्ये आहे. ही परिस्थिती आपल्याकडेच आहे अशातली बाब नाही. ही परिस्थिती मुस्लिम समाजामध्ये आहे. ही परिस्थिती मराठा समाजामध्ये सुद्धा आहे. कारण काल ज्यांच्या नावे 50 एकर शेती होती, आज त्यांच्या घरामध्ये पहा की 4 मुलं आणि नातवंड झाल्यानंतर त्यांच्या नावावर 1 एकर 2 एकर सुद्धा जमीन राहिलेली नाही. आणि त्यांचं सर्व काही शेतीवर अवलंबून असल्यामुळं शिक्षणाकडे त्यांचं फार दुर्लक्ष झालं. आणि नोकरी मिळत नाही, यासाठी त्यांना छोकरी सुद्धा कोणी द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. आज तुम्ही पहा आपल्या शहरामध्ये आगलावे, आणखी कुणी खेड्यापाड्याची लोक इथं शटर घेऊन धंदा करण्याचं काम करतात.
अनेक दुकाने मी अशी पाहिलेली आहेत, ज्या ज्या दुकानाच्या समोरून जातो त्या ठिकाणी कधी गिराईक नावाची गोष्ट त्या दुकानामध्ये दिसत नाही, तरी ती दुकानं आहेत. ती दुकानं कशासाठी आहेत? सोयरीकी लोक, मुलाची जमली पाहिजे. काय करतो मुलगा? दुकान चालवतो, दुकानदार आहे, त्याला त्याच्या धंद्याचं सांगता आलं पाहिजे, त्यासाठी त्यांना हे करावं लागतं. म्हणजे मुस्लिम समाज संतुष्ट नाही, दलित समाज संतुष्ट नाही, मराठा समाज संतुष्ट नाही, आणि सगळीकडे सगळ्या समाजामध्ये अशाच प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि ही अवस्था दूर जर करायची असेल आपल्याला, तर मला असं वाटतं की संघटितरित्या आपल्याला काही करावं लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही, त्याच्याशिवाय होणारच नाही. ज्या ज्या संध्या आपल्याला मिळतात त्याचं सोनं करता आलं पाहिजे. आपण कधीच म्हणत नाही की पूर्णेमध्ये काम आपल्याला मिळतंय, असं कधीच म्हणत नाही आपण. पूर्णेमध्ये जे काम मिळू शकतं ते पूर्णेकरांनाच मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा अट्टहास कुणीच करत नाही. मला असं वाटतं की पूर्णेच्या नेतृत्वाची ही एक कमजोरी आहे की इथला नेतृत्व करणारा माणूस असं म्हणत नाही की आमच्याकडे 500 लोक बेकार जर असतील, तरुण पोरं, तर किमान त्यांच्या 250 लोकांना तरी नोकरी मिळाली पाहिजे, असं कुणी म्हणत नाही. मग ती प्रायव्हेट असो, खाजगी स्वरूपाची असो की सरकारी स्वरूपाची असो, ती मिळाली पाहिजे अशी भावना कुणी घेऊन पुढे येत नाही. आणि ही गरज आहे, शहराची गरज आहे की अशा प्रकारच्या भावनेचे लोक एकत्र आले पाहिजे. मग ते कोणत्याही जातीचे असो, त्या विषयच नाही, प्रश्नावर एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया आपण आपल्या समाजापासून सुरू केली पाहिजे. ही निवडणूक येतील जातील, निवडणुका फार मोठी गोष्ट आहे मला असं वाटत नाही. अनेक निवडणुका मी पाहिलेल्या आहेत. हार जीत ही लागलेली असते, यश अपयश हे येतं आणि जातं. निवडून गेलेले काय दिवे लावतात मी पाहिलेले आहेत. जे सत्तारूढ होते त्यांना किती तोंड लपवून दीड महिना कुठं पळावं लागलं ते सगळ्या पूर्णेकरांना माहिती आहे. ही वस्तुस्थिती मी सांगतो. ही सत्तेचा दुरुपयोग झाल्यानंतर लोक काय करू शकतात हे मी नाही सांगत, लोक काय करू शकतात हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना, सत्तारूढ झालेल्या लोकांना हे दाखवून देण्याचं काम पूर्णेकरांनी केलेलं आहे. आज त्या दिवशी मी नगरपालिकेमध्ये होतो, त्या दिवशी अनेक जणांनी या बाबतीमध्ये भावना व्यक्त केल्या की पूर्णेमध्ये एवढा पैसा येतो, भ्रष्टाचार आहे, फलान आहे, विस्तान आहे. ठीक आहे, काय सांगितलं. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचार पाहता, ठीक आहे, तुम्ही पैसे देऊन पैसे आणता आणि निकृष्ट दर्जाची कामं करण्याचा प्रयत्न करता. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही जर पैसेच पूर्ण शहरामध्ये येऊ दिले नाही किंवा आणले नाही तर कसा भ्रष्टाचार होईल? किमान 10% तरी कामं होत आहेत ना. त्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये तर येतंय की हे काम करताय, तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून काम करून घेतलं पाहिजे. आता लोक काम करून घेत नाहीत, फक्त बाहेर चर्चा करतात. बाहेरच्या चर्चेला अर्थ उरत नाही. त्याला कायदेशीर अधिष्ठान मिळालं पाहिजे. जो पैसा येतो हे काही कोणी आपल्याला वरून आणून देत नाही. तो पैसा तुमच्या दरडोईप्रमाणे मिळत असतो. त्या तुमच्या डोक्याचा विकास झाला पाहिजे, तुमच्या भौतिक बाबींचा विकास झाला पाहिजे, यासाठी पैसा मिळतो आणि तो पैसा आला पाहिजे. माझं हे म्हणणं आहे की काही आता आमची नगरपालिका होती, खोराड्यामध्ये असल्यासारखे आम्ही होतो. कुठं जागा बसायला नव्हती, काही नव्हती. मग छोट्या मोठ्या निमित्तानं का होईना त्या ठिकाणी जे चालतंय, जे आहे त्याच्यामध्ये चांगलं किती करता येईल हा करण्याचा आपण प्रयत्न केला. आम्ही सगळेजण नगरपालिकेमध्ये असताना रमेश बोलतो मी कार्यक्रमात आहे. मी हे सांगत होतो की नगरपालिकेमध्ये असताना किंवा नगरपालिकेमध्ये ज्या निधी येतात त्या निधीच्या बाबतीमध्ये आपण त्या निधीची चौकशी जरी नाही केली
ज्यांनी कुणी निधी आणलेला आहे त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेले पाहिजे. आपण एखाद्या कामाची तक्रार करतो म्हणून म्हणजे एखाद्या व्यक्तीची तक्रार करतो असं अजिबात नाही. आता मी तुम्हाला सांगतो की बुद्धविहाराची 3 मजली इमारत पाडण्यात ऑडिट हे झालं, स्ट्रक्चर ऑडिट झालं आणि ती पाडण्याचा प्रस्ताव पुढे आला. मला सांगा की ज्या बिल्डिंगवर कोट्यवधी रुपये खर्च झाले त्या बिल्डिंगला पाडण्याचा जेव्हा निर्णय होतो तर त्याला जबाबदार कोण? याही दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. जेव्हा रस्ते बांधण्यासाठी आपल्याला फार मोठा निधी मिळतो तर रस्ते बांधले जात नाहीत, त्याला जबाबदार कोण? आरोग्याच्या दृष्टीने तीच बाब आहे. प्रत्येक दृष्टीनं अशाच प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात. मला असं वाटतंय, माझा आग्रह नाही की मी नगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे, माझा आग्रह नाही. माझं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी नीतिमान माणसं गेली पाहिजे ज्यांना त्या नगरपालिका अधिनियमाचं आणि नगरसेवकाच्या हक्काच्या बाबतीमध्ये, कर्तव्याच्या बाबतीमध्ये ज्याची जाण आहे असे लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे. नुसता होयबा म्हणणारे लोक जाऊन काहीही उपयोग होणार नाही. आमच्या काळामध्ये उत्तमराव थोडे बिघडले, मनमानी करू लागले, आम्ही त्यांना काढण्याचं धाडस केलं. अनेकांना इंगोले, सुभाष इंगोले नगराध्यक्ष होता आमचा, तोही असंच मनमानी करायचा. नगरपालिका अधिनियमामध्ये नगराध्यक्षांनी चुकीच्या दृष्टीने वागल्यानंतर त्याला काढण्याचे अधिकार नगरसेवकांना असतात. आपण नगराध्यक्षांचे आणि नगरसेवकांचे अनेक रस्त्यावर आपण बाता करतो, त्यांच्या चुकीच्या सगळ्या गोष्टी करतो आपण की असं वागतात, तसं वागतात, असं करू नये, तसं करू नये. पण ही वस्तुस्थिती आहे की नगरपालिकेच्या अधिनियमाप्रमाणे जे काम होत नाही त्याकडे आपण बिलकुल कानाडोळा करतो. आपण रस्त्यावर चर्चा करण्यापेक्षा तिथं कार्यालयामध्ये जी कार्यालय आहेत, तालुक्याला कार्यालय आहे, नगरपालिका कार्यालय आहे, जिल्हा कार्यालय आहे आणि त्या उपर ही कार्यालय आहेत, इकडं आपली मांडणी केली पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि आपल्या ज्या कामावर जो निधी आलेला आहे तो त्याच ठिकाणी खर्च व्हावा अशा प्रकारचा आग्रह धरायला हरकत नाही. परंतु आज परिस्थिती अशी आहे की निधी पळवापळवी चालू आहे, ते वरूनच चालू आहे, तिथं खाली आपण त्याची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरतंय. पण तरीही आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे वाटतंय, आपल्या बुद्धीला जे पटतंय त्या आपल्या बुद्धीशी आपण इमान राखलं पाहिजे. आपल्या बुद्धीला जे वाटतंय त्या बाबतीमध्ये आपण मागे हटू नये. आपल्या बुद्धीला वाटतंय की हे वाईट होत आहे, हे चुकीचं होत आहे, तर त्याचा आक्षेप आपण आपल्या सोबतच करून घेऊ नये. तर त्याच्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या चोखाळल्या पाहिजे. तुम्ही एखादा तक्रारी अर्ज दिला म्हणून तुमच्या विरोधामध्ये काही होत नाही. तुम्ही एखादा तक्रारी किंवा चांगलं होण्यासाठीचा अर्ज दिला म्हणजे तुम्ही गुन्हेगार ठरत नाही. जो कोणी हे काम करत असतो तो गुन्हेगार ठरत असतो. त्याला गुन्हेगार आम्हाला ठरवायचं नाही, तर आम्हाला त्याच्या हातून चांगलं काम करून घ्यायचंय. या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे. शहरामध्ये या दृष्टीनं सजग नागरिक निर्माण होतील. सजग नागरिक आहेतच आपल्याकडं, परंतु एक कुठं असा कचऱ्यामध्ये पडल्यासारखा पडलेला आहे. त्या सगळ्यांची मोठ आपल्याला बांधावी लागणार आहे. ती मोठ बांधत असताना आपल्याला जे काही प्रयत्न करायचे ते केले पाहिजे. आणि आपण आपले प्रतिनिधी निवडत असताना आपले प्रतिनिधी किती चांगल्या तऱ्हेनं काम करतात याची थोडीशी पडताळणी आपल्याला करावी लागणार आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगेन. माझ्यावर सकाळपासून आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमापोटीच हे एवढे मोठे हार एखाद्या आमदाराला, खासदाराला पडत नाहीत, तेवढे माझ्या प्रेमाखातर आपल्या सगळ्यांनी माझ्यावर हे हारांचं ओझं माझ्यावर टाकलेलं आहे. माझी अधिकची जिम्मेदारी ती वाढलेली आहे. माझ्याकडून तुम्ही अधिक अपेक्षा करताय म्हणून हे एवढे सगळे हार माझ्या अंगावर, माझ्या गळ्यामध्ये तुम्ही टाकलेले आहेत असं मी मानतो. ह्या जिम्मेदारीला पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मला जे करता येईल, माझ्या मित्रांना जे करता येईल, सगळ्या सजग नागरिकांची एक चांगली मूठ बांधता येईल का या दृष्टीने मी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. आपल्या सगळ्यांची मला साथ आहेच, ती अधिक मजबूत व्हावी. आपण उद्यापासूनच, मी नाही म्हणत की निवडणुकीचं सगळं करा, पण
ही गोष्ट लोकांना पटवून द्या की तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात तो इमानयुक्तपणे एवढंच सांगा. तुम्ही खरंच बाबासाहेबांचे सैनिक आहात, बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी तुमचं इमान जागं ठेवून काम करा. नसता त्या कामाशी बेईमानी झाली तर हरकत नाही, बाबासाहेबांशी बेईमानी होऊ नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि ही गोष्ट तुमच्या तळागाळापर्यंत, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा चर्चा झाली पाहिजे. सांगितलं पाहिजे आपल्या कुटुंबातल्या लोकांना. आता काय होतंय, मी अनेक ठिकाणी पाहतो आता की आपल्या घरामध्ये किती मत आहेत, 10चे पैसे किती येतील, 10,000. असा हिशोब मांडण्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांना सांगा, अरे 10,000 रुपये तर आपण घेतले, एकदा दवाखान्यामध्ये गेलो तर त्यापेक्षा जास्त पैसे लागतात. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडून घेतो तो आपल्याला 5 वर्ष बोलू देत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की बाबासाहेबांनी मत विकू नका हे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते धडे आपण गिरवणार आहोत का नाही, बाबासाहेबांच्या मताशी, बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराशी आपण एकरूप होणार आहोत की नाही, खऱ्या अर्थानं आपण आंबेडकराईट आहोत का, याची चर्चा सुरू त्या विचारापासून होते. तेव्हा मी आपल्याला नम्रतेची विनंती करेन, आपण माझ्यावर जेवढं प्रेम केलं बाबासाहेबांच्या विचारावर तेवढंच प्रेम करा. ते आपल्या शेवटपर्यंत बाबासाहेबांचं विचाराचं प्रेम हे माणसाला मजबूत करतं, त्याचंच बळ माणसाला पुढे नेतं. मी बिमार पडत नाही किंवा असं फार याच्यामध्ये फारसं असं काही होत नाही. शारीरिक रोग तर प्रत्येकालाच आहे, ते तरुणाला येतात, म्हाताऱ्याला येतात, लहान लेकराला येतात, सगळ्यांनाच येतात, त्याचा विषय नाही. परंतु रोग काही ओढावून घेतात माणसं. आता पहा, रोग ओढावून घेऊ लागले की नाही बीपी शुगर हे एक तुमच्या खानपान आपलं काय आहे त्याच्यावर त्या बीपी शुगरचे सगळे इफेक्ट आहेत. पण माझं हे म्हणणं आहे की माणसाचं मन जर नीट असेल तर त्याला सहसा रोग शिवत नाहीत. आणि माणसाचं मन जर रोगट असेल आणि तो सातत्यानं विचार करत असेल की माझी चूक झालेली आहे, मी बरोबर नाही केलं, हे त्याचं मन त्याला खात असतं आणि त्याच्यामुळे तो आजारी पडतो. तसं आजारी पडू नका ही माझी भावना आहे. तुम्ही निरोगी राहण्याचं सूत्र बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की त्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या सूत्राचं, त्यांच्या विचारांचं आपण पालन करायला पाहिजे. त्यांच्या विचारावर चालणारे अनुयायी म्हणून आपण जेव्हा पुढे जात आहोत तर आपण जात असताना आपल्या पाठीमागे सांगतात ना, मोठी माणसं सांगतात, काय सांगतात की एखादा जनाजा जात असताना, एखादी मौत जात असताना त्याच्या मौतीला किती माणसं होती त्याच्यावरून त्या माणसाची किंमत ठरते. माझं असं म्हणणं आहे की आपणही जाणार आहोत, प्रत्येक जण जाणार आहे. तेव्हा जात असताना आपल्या पाठीशी सुद्धा असं होता कामा नाही की अरे वो कुछ काम का नाही, वो कभी समाज में नहीं था, असं होता कामा नाही. अरे त्याचं जाऊ द्या, तो निव्वळ पिदाडी होता, त्याच्या नादी लागू नका, तो काय पिऊन मेला, असं आपल्याला कोणी म्हणणार नाही. याची दखल आपण घेतली पाहिजे. आणि जेवढं प्रेम आपण एक दुसऱ्याशी करतो तेवढंच प्रेम बाबासाहेबांच्या विचाराशी आपण करावं, एवढीच विनम्र भावना या सत्काराच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. माझ्यावर भरभरून प्रेम तुम्ही दरवर्षी करता. एका सत्काराच्या कार्यक्रमामध्ये आज मला आठवतंय, इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम घेतला, आपल्या रिटायरमेंट असोसिएशनच्या वतीनंच मला 61,000 रुपयाची थैली आपण दिली. मी नको म्हणालो तरी दिली. आणि कशासाठी दिली की हे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी होईल. मी ती थैली घेतली आणि भंतेजींना देऊन टाकली की नको, मला बिहाराच्या कामासाठी घेऊन टाका. पण नाही देव दिली कांबळे साहेबांनी. आणि तुम्हाला मोठ्या स्वाभिमानाने मी सांगेन की माझ्या मुलाचा जेव्हा बेंगलोरला नंबर लागला त्याच्या शिक्षणासाठी ही थैली मला उपयोगी पडली. समाजाचं हे माझ्यावर ऋण आहे असं मी मानणार. ह्या ऋणाची उतराई मी जाईपर्यंत माझ्यानं भेटणार नाही, मला माहिती आहे.
मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्या सगळ्या ज्या माझ्या कुटुंबामध्ये ज्या समस्या आहेत त्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहेत, प्रत्येक समाजामध्ये त्या समस्या आहेत. त्या समस्या निर्धारानंच आपण सोडवू शकू ही भावना एक तुमच्या मनामध्ये निर्माण करा. असंच प्रेम आपण माझ्यावर दाखवलं ते प्रेम आपल्या शेजाऱ्यावर, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसावर, आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसावर दाखवा. अशा प्रकारची विनम्र भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आज भंतीजींनी मला काल सुद्धा सांगितलं की तुम्ही मला का नाही सांगितलं. हे जे अधिकारवाणीनं भंतीजींनी मला सांगितलं त्यांचा मला खूप अभिमान वाटला की आमचे धर्मगुरू सुद्धा माझ्या बाबतीमध्ये माझा विचार करू लागलेले आहेत, माझ्या अधिकाराच्या बाबतीमध्ये विचार करू लागलेले आहेत, माझ्या चालण्या बोलण्यावर ते विचार करू लागलेत, माझ्या वागण्यावर ते विचार करू लागलेत. त्यामुळं भंतीजींनी अन्य कुठं कार्यक्रम, मला काय कार्यक्रम मी कुठे घेऊ शकलो असतो. मला कार्यक्रम घ्यायचा नाही, तुम्हीच घेत असता कार्यक्रम. तुम्ही म्हणाल तिथं तुम्ही कार्यक्रम घेऊ शकले असते. काय तुम्ही 5,000 2,000 रुपये गोळा करता आणि माझ्यासारख्या फकीराच्या ओटीमध्ये तुम्ही टाकता, त्यामधून काय कार्यक्रम तुम्ही घेऊ शकला नसता? घेऊ शकला असता, 100% मला गॅरंटी आहे. आणि भविष्यामध्ये तुम्ही घेतच आहात. आतापर्यंत मी पाहत आलो, इतिहास असा आहे की तुम्ही लाखो रुपये माझ्यावर खर्च केलेले आहेत. त्याबद्दल त्या कृतज्ञतेतून मी कधीही बाहेर पडू शकत नाही. परंतु हे सगळं न करण्यासाठी भंतेजींनी मला आणि कांबळे साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलं की मला अगोदर का नाही सांगितलं, मी पॉम्पलेटमध्ये तुझी नावं टाकली असते आणि हा कार्यक्रम राबवला असता. पण तरीही त्यांनी हा सगळा खटाटोप करून कार्यक्रम यशस्वी केला आणि माझाही सन्मान त्यांनी केला. त्याबद्दल त्यांचे ऋण मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी मला वेळ दिला. सकाळपासून आपल्या खिशाला थोडीशी कातर लावून एवढे मोठे हजारो रुपयाचे हार माझ्या गळ्यामध्ये टाकले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावर जेवढं तुम्ही प्रेम करता, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर, आपल्या मुलावर, आपल्या पाल्यावर, शेजाऱ्यावर, समाजातील प्रत्येक घटकावर आपण प्रेम करा, असंच मी या ठिकाणी म्हणेल. आणि बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून आपण निरोप घेताना आपल्या बाकीच्यांचं मी सांगत नाही, परंतु आपल्याला तरी त्याचा सार्थ अभिमान राहील अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडून व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी एकदा सत्कार झाल्यानंतर पुन्हा सत्कार करावेत असं नाही, पण तरीही आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कार झाला. या सत्काराला खरं तर जगदीशला इतका वेळ आम्ही थांबू देत नाही, वेळ आम्ही घेत नाही जगदीशचा जास्त, कारण त्यांच्याकडं संध्याकाळच्या बातम्या असतात, दुपारपासूनच्या महत्त्वाच्या बातम्या असतात, त्या त्यांना सोडायच्या असतात. उद्या वर्तमानपत्रामध्ये सगळं पाहायचं असते. तर वृत्तप्रतिनिधी जे असतात त्या सगळ्यांच्या पाठीशी हे असतं. मी पाहतो की कार्यक्रम तिकडं चालू आहे आणि इकडं सगळं छापून आलेलं आहे, हेही मी पाहतो. त्या सगळ्या प्रेस मीडियाच्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि